जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची परिवहन सेवा KDMT दररोज कोणत्या ना कोणत्या कारणाने वादाच्या भोवऱ्यात सापडताना दिसत आहे। नियमानुसार ठेकेदाराला परिवहन उपक्रमातील 100% बसेस रोज रस्त्यावर उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे। मात्र ठेकेदाराकडून अवघ्या 50 ते 55% बसेस ऑन रोड चालवल्या जात आहेत। तरीही या ठेकेदाराचे लाखो रुपयांचे बिल दर 15 दिवसांनी किंवा महिन्याला नित्यनेमाने मंजूर केले जात असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे। परिवहन उपक्रमातील अनेक बसेस नादुरुस्त आणि अत्यंत धोकादायक अवस्थेत आहेत। दररोज कुठे ना कुठे KDMTची बस रस्त्याच्या कडेला बंद पडलेली किंवा टोईंग करून घेऊन जाताना नागरिकांना दिसते। या नादुरुस्त बसेस सर्रास रस्त्यावर धावत असताना कल्याण RTOचे यावर कोणतेही नियंत्रण नसल्याचे स्पष्ट दिसत आहे। RTO अधिकारी श्री आशुतोष बारकुले आणि परिवहन व्यवस्थापक श्री विजयकुमार द्वासे यांच्यातील कथित स्नेहाच्या संबंधांमुळेच याकडे दुर्लक्ष होत आहे का, असा संशय आता नागरिक व्यक्त करत आहेत। मागील वर्षी अंधेरी येथे बेस्ट बसचे नियंत्रण सुटून अनेक वाहनांचे नुकसान झाले होते, तर पडघा खडवली रस्त्यावर धावत्या बसने पेट घेतला होता। या भयानक घटना ताज्या असतानाही KDMT प्रशासन या गंभीर समस्येकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत आहे। प्रशासन नक्की कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे? करदात्या नागरिकांच्या व प्रवाशांच्या जीवाशी खेळणारा हा प्रकार नक्की कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे? असे संतप्त सवाल आता कल्याण डोंबिवलीतील नागरिक विचारत आहेत। कल्याण प्रतिनिधी संजय भोराडे।